हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। हिंदी सक्तीच्या विरोधात किती साहित्यिक पुढे आले, कुठे आहेत नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि प्रशांत दामले आणि मराठी खेळाडू कुठे आहेत असा सवाल राऊतांनी केलाय। शरद पवार यांनी त्रिभाषा सूत्रावर भाष्य करत हिंदी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही, मात्र हिंदी भाषा शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे। देशातील सुमारे 55% नागरिक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे हिंदीचा विरोध करण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले। पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलाय। हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचं तारा भवाळकर यांनी म्हटलंय। हिंदी सक्ती धोरणाविरोधात मनसे पदाधिकारी धुळ्यात आक्रमक झालेत। जागरण गोंधळ घालून अनोख्या पद्धतीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय। राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर जन आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेनं दिला। हिंदी सक्ती विरोधात चारकोपमध्ये ऑक्सफर्ड शाळेसमोर मनसेनं स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। शेकडो पालकांनी सहभाग घेत हिंदी सक्तीला विरोध दर्शवलाय। त्याचप्रमाणे संदीप देशपांडे यांनी शंड शब्द वापरला म्हणून गदारोळ झालाय। पण 288 आमदारांपैकी एकाही आमदाराने हिंदी सक्तीचा मुद्दा उचलला नाही अशी टीका मनसेचे कुणाल माईनकर यांनी दिली आहे।